नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं फ्री होम लर्निंग या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आजचा आपला विषय आहे इतिहास, धडा दुसरा, प्रागैतिहासिक काळ स्वाध्याय। प्रश्न पहिला, नावे लिहा। 1. भारतातील काळ्या मातीची जमीन असलेले पठार, दख्खनचे पठार। 2. भारतातील शेतीला सर्वाधिक अनुकूल ठरलेला प्रदेश, उत्तर मध्य भारतातील विस्तृत पठार व गंगा यमुनेच्या दुआबाचा मैदानी प्रदेश। 3. लिपींचा उगम किंवा विकास झालेला नव्हता तो काळ, उत्तर प्रागैतिहासिक काळ। 4. दायमाबाद या उत्खनन स्थळाचा शोध लावणारे भारतीय पुरातत्व सर्वेक्षक, उत्तर आहे BP बोपर्डीकर। ब. योग्य जोड्या जुळवा, अ गट ब गट। 1. पुराश्मयुग, उत्तर अग्नीचा शोध। 2. मध्याश्मयुग, उत्तर मोठे धारदार हत्यार। 3. नवाश्मयुग, उत्तर शेती तंत्रात प्रगती। 4. ताम्रपाषाण युग, उत्तर चाकाचा शोध। प्रश्न दुसरा, खालील तक्ता पूर्ण करा। क्रमांक, वैशिष्ट्ये। पहिला आहे निवास, मध्याश्मयुग गुहा, नवाश्मयुग नदीकाठी सुपीक प्रदेश। 2. व्यवसाय, मध्याश्मयुगात शिकार आणि मासेमारी, नवाश्मयुगात शेती आणि पशुपालन। 3. साधने, मध्याश्मयुगात लहान आकाराची हत्यारे, नवाश्मयुगात कुऱ्हाड। 4. कला, मध्याश्मयुगात शिंगे व हाडांपासून हत्यारे, नवाश्मयुगात मातीची रंगीत भांडी। 5. जीवनशैली, मध्याश्मयुगात भटकंती, नवाश्मयुगात एकाच जागेवर स्थायिक। ब. पुढील विधाने चूक की बरोबर ते सांगून चुकीची विधाने दुरुस्त करून लिहा। 1. जोरवे येथे कांस्य धातूच्या 4 वस्तू मिळाल्या, हे विधान चूक आहे। बरोबर विधान आहे दायमाबाद येथे कांस्य धातूच्या 4 वस्तू मिळाल्या। 2. नेवासा येथे जोरवे संस्कृतीचे पहिले पुरावे सापडले, हे विधान चूक आहे। बरोबर विधान आहे ताम्रपाषाण युगीन संस्कृतीचे पहिले पुरावे जोरवे येथे सापडले। 3. महाराष्ट्रातील आद्य शेतकऱ्यांची एक जुनी ताम्रपाषाण युगीन संस्कृती इनामगाव येथे आहे, हे विधान चूक आहे। बरोबर विधान आहे सावळदा संस्कृती महाराष्ट्रातील आद्य शेतकऱ्यांची एक सर्वात जुनी संस्कृती आहे। प्रश्न 3, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। पहिला प्रश्न, नवाश्मयुगात मानवाची जीवनशैली कशी बदलली? उत्तर आहे नवाश्मयुगात सर्वात मोठा बदल म्हणजे शेतीच्या तंत्रात झालेली प्रगती। या काळात पेरणी करण्यापासून ते कापणी करण्यापर्यंत मानवाला एका ठिकाणी राहणे भाग होते, त्यामुळे काही काळ तो एके ठिकाणी राहू लागला। त्यातूनच हळूहळू गाव वसाहतींचा उदय झाला। कल्पकतेने अनेक क्षेत्रात मानव प्रगती करू लागला। जड ओझी वाहण्यासाठी प्राण्यांचा उपयोग करू लागला। सुंदर नक्षीकाम केलेली मातीची भांडी, विणकाम, पाण्यात तरंगणाऱ्या लाकडाच्या होड्या तो नवाश्मयुगात शिकला। प्रश्न 2, ताम्रपाषाण युगाची प्रमुख वैशिष्ट्ये कोणती? उत्तर आहे या काळात मानवाला तांबे या धातूचा शोध लागला। तसेच या काळात दगडांच्या हत्यारांचाही उपयोग केला जात होता, म्हणून या कालखंडास ताम्रपाषाण युग असे म्हटले जाते। ताम्रपाषाण युगात चाकाचा शोध लागल्यामुळे दळणवळण जलद व सुलभ झाले। तसेच ताम्रपाषाण युगामध्ये व्यापार उद्योग वाढला। कौशल्यावर आधारित लाकूडकाम, धातुकाम असे व्यवसाय सुरू झाले। त्यातून व्यापारी केंद्रे निर्माण झाली आणि त्यांचा विस्तार होऊन नगरे निर्माण झाली। ब. खालील युगांची प्रत्येकी 2 वैशिष्ट्ये लिहा। पहिला आहे पुराश्मयुग। पहिलं वैशिष्ट्य, पुराश्मयुगातील मानव पूर्णपणे निसर्गावर अवलंबून असून तो गुहांमध्ये किंवा मोठ्या झाडांच्या फांद्यांवर राहत असे। दुसरं वैशिष्ट्य, मानवाच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाचा शोध
म्हणजे अग्नीचा शोध तो याच काळात लागला. दुसरं युग मध्याश्म युग. पहिलं वैशिष्ट्य, या काळात दगडी हत्यारे बनवण्याच्या तंत्रात चांगलीच प्रगती झाली. वैशिष्ट्य दुसरे, मानवाने कुत्रा, शेळी, मेंढ्या या प्राण्यांना मांसाळवण्याची सुरुवात केली. तसेच मासेमारीची सुरुवातही याच काळात झाली. प्रश्न क्रमांक 4. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 1. जर नवाश्मयुगीन मानवाने शेती तंत्रज्ञान शोधले नसते तर आजचे मानवी जीवन कसे असते? कारणासह उत्तर द्या. उत्तर, जर नवाश्मयुगीन मानवाने शेती तंत्रज्ञान शोधले नसते तर आजचे मानवी जीवन खूप वेगळे असते. मानवाला अन्नाच्या शोधात सतत भटकावे लागले असते. त्यामुळे कायमस्वरूपी घरे, गावे आणि शहरे निर्माण झाली नसती. अन्नाचा पुरेसा साठा नसल्याने लोकसंख्या कमी राहिली असती. व्यापार, उद्योग, शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा विकासही फारसा झाला नसता. शेतीच्या शोधामुळे मानवाला स्थिर जीवन, अन्न सुरक्षा आणि मानवी संस्कृतीचा विकास शक्य झाला. त्यामुळे शेती हा मानवी इतिहासातील सर्वात महत्त्वाचा शोध मानला जातो. 2. नवाश्मयुगात कोणते तंत्रज्ञान विकसित झाले ज्यामुळे मानवाचे दैनंदिन जीवन बदलले? नवाश्मयुगात शेतीचे तंत्रज्ञान विकसित झाले. मानवाने धान्य पिकवणे, जनावरे पाळणे आणि कायमस्वरूपी वस्ती करणे सुरू केले. त्यामुळे अन्नाची नियमित उपलब्धता झाली, भटकंती कमी झाली आणि मानवी दैनंदिन जीवनात मोठा बदल घडून आला. थोडक्यात, नवाश्मयुगात शेतीचे तंत्रज्ञान विकसित झाले, त्यामुळे मानव स्थिर जीवन जगू लागला आणि संस्कृतीचा विकास झाला. प्रश्न 5. तुम्हाला नवीन घर घ्यायचे आहे, त्यासाठी कोणकोणत्या जीवनावश्यक बाबींचा विचार करून तुम्ही नवीन घर घ्याल? उत्तर, खालील जीवनावश्यक बाबींचा विचार करून आम्ही नवीन घर घेऊ. 1. घराजवळ शाळा, महाविद्यालये आणि रुग्णालये असावीत. 2. पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध असावे. 3. वीज आणि इंटरनेटची सुविधा असावी. 4. वाहतुकीची चांगली सोय असावी. 5. परिसर सुरक्षित आणि स्वच्छ असावा. 6. बाजारपेठ व दैनंदिन गरजेच्या वस्तू सहज मिळाव्यात. 7. घराची किंमत आणि देखभालीचा खर्च परवडणारा असावा. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक यू.